नमस्कार, मी उमेश चकर आणि आपण पाहतात प्रवाह न्यूज नेटवर्क. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत शहरामध्ये मी आहे आणि साखर संघाचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब माझ्यासोबत आहेत. एकंदरीतच लोकसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले असताना अनेक नावांची चर्चा होते. सर, अनेक नावांची चर्चा होते. महाविकास आघाडीमधून आपल्या नावाची सुद्धा एकंदरीत चर्चा होते. कशा पद्धतीनं आपण बघताय काय? तसा हा मतदारसंघ मूळचा राष्ट्रवादीचा आहे. राष्ट्रीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय राजू सातव यांनी हा मतदारसंघ मागितल्यामुळे त्यावेळी राष्ट्रवादीनं क्लेम सोडून हा मतदारसंघ काँग्रेसला दिला होता. मूळचा राष्ट्रवादीचा हा मतदारसंघ पुन्हा राष्ट्रवादीला मिळावा ही माझी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुद्धा प्रयत्न आहे आणि पक्षानं उमेदवारी दिलीच माझी निवडणूक लढवायची तयारी आहे. काल आपलं शिष्टमंडळ गेलं होतं. शरद पवार साहेबांची त्या शिष्टमंडळाने भेट घेतली. काय आदेश दिले काय? नाही, आता हे 2-3 बैठका महाविकास आघाडीच्या झालेल्या आहेत. जवळजवळ 40 ते 42 जागावर एकमत झाले. 8 ते 6 जागा राहिल्या, त्यापैकी हिंगोली हा एक मतदारसंघ आहे आणि मला असं वाटतं की पवारसाहेब याच्यातून येत्या 2-3 दिवसात मार्ग काढतील आणि हिंगोलीची सुद्धा जागा कोणाला हे स्पष्ट होईल. शिवसेनेकडून दावा केला जातोय, राष्ट्रवादीकडून सुद्धा आपण म्हणतात. काँग्रेसचे काही नेते मुंबईला किंवा बारामतीच्या चक्रा त्यांनी मारला. काँग्रेसकडून सुद्धा असं दावा केला जातोय. कसं बघता याच्याकडे? अनेक जण तिकिटाची मागणी करतात, अनेक जणांनी गुडघ्याला देखील भाषण मानल्याचं पाहायला म्हणतात. कसं बघ? नाही, आता निवडणूक म्हणल्यावर इच्छुक असतात. काँग्रेसमध्ये आहेत, सेनेत आहेत, राष्ट्रवादीमध्ये आहेत. पण आमच्या तिघाचा एक कॉमन अजेंडा आहे की भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये ग्रामीण माणूस, ग्रामीण शेतकरी, ग्रामीण मजूर आणि अख्खा ग्रामीण भाग बर्बाद झालेला आहे. त्याच्यामुळे उमेदवारी कोणालाही जरी गेली तर आम्ही तिघं एक दिलानं काम करून हिंगोलीची जागा ही महाविकास आघाडीकडे यश आणून देणार आहोत. एकंदरीतच राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला, तर या लोकसभेमध्ये काय परिणाम जाणवतील, काय वाटतं? मला असं वाटतं की हिंगोली लोकसभेमध्ये फारसा मोठा परिणाम होणार नाही. आणि तुम्ही जे म्हणताय ते एक काळ होता की नेता गेला तर त्याच्याबरोबर 100-200 कार्यकर्ते जात होते, 5-25 हजार मतदार जात होते. आता नव्या ह्या काळामध्ये मतदार स्वतःच्या मनानं मतदान करतोय. आम्हाला लोक प्रश्न विचारतात की बाबा अशोकरावला काय कमी केलं होतं काँग्रेसनं, अशोकरावजींनी काँग्रेस सोडली. आणि एवढं सांगितलं बघ, ते तुम्ही अशोकरावजी सांगू शकतील, मी दुसऱ्याच्या बाबतीत काही बोलू शकत नाही. तर अशोकरावजी जरी गेले असले तरी मतदार हे कुठल्या पक्षाची बांधलेले नसतात. 1%, 2% पक्षाचे कार्यकर्ते असतात. 98% लोक हे स्वतःच्या विचारानं मतदान करतात. म्हणून एवढा परिणाम होणार नाही असं मला वाटतं. काल प्रसार माध्यमांशी बोलताना हिंगोलीचे माजी खासदार तथा आता सध्या शिवसेनेमध्ये असलेले माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी एक प्रसार माध्यमाशी काल बोलताना म्हणाले की काँग्रेसमधून मला नांदेडची उमेदवारी द्या आणि कोणी उमेदवारी नसेल तर मला उमेदवारी द्या, मी निवडणूक लढण्यास इच्छुक आहे. कारण काँग्रेसवाले हे ईडीला भेटतात की काय, अशा पद्धतीने प्रसार माध्यमाशी त्यांनी काल चर्चा केली होती. म्हणजे काँग्रेसमध्ये ईडी वाले आहेत किंवा तसे कामं काँग्रेसवाले करतात का, असं वाटतं? काय वाटतं? नाही, ज्या विषयाची माहिती नाही त्याच्या बाबतीत बोलू नये. मी वानखेडे साहेबांचं स्टेटमेंटही पाहिलं नाही म्हणून मी हे काही बोलत नाही. पण हे उघड सत्य आहे की भारतभर भाजप वेगवेगळ्या मार्गाने दडपशाही करून माणसांना घाबरवून ते हा प्रयत्न करतायत. हे अगदी उघड आहे, सगळ्या मीडियामध्ये आहे. त्याचा दुसरा अर्थ असा मी काढतो की गेली 10 वर्ष भाजपने सत्ता, जाहिरातबाजी एवढं मोठं सगळं मांडून सुद्धा स्वतः भाजप आणि त्यांचे नेते हे आत्मविश्वास गमावलेली पार्टी आणि नेते आहेत.
म्हणूनच त्यांना इतर पक्षातून वेगवेगळे लोक फोडून आयात करावे लागतात. भाजपकडून सध्या जिल्ह्यात ठिकठिकाणी निवेदनं दिली जातात की अवैध धंदे बंद करा. सरकारमधले आमदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यास तयार आहेत. तानाजी मुटकुळे साहेबांच्या रूपाने आपण पाहिलं असेल. कसं बघतात सरकारकडे? नाही नाही, हे सरकार ना, हे फक्त प्रगतीच्या वल्गना करणारं सरकार आहे. मोदीजी खूप मोठ्या विकासाच्या गप्पा मारतायत. 140 कोटी लोकांपैकी 80 कोटी लोकांना आजही अन्न सुरक्षा कवच द्यावं लागत असेल, 5-5 वर्ष जर मोफत अन्नधान्य द्यावं लागत असेल आणि ही जर प्रगती वाटत असेल तर मग निश्चित आपण प्रगती केलेली. माझ्या मते काँग्रेसच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं प्रगती झाली, पण काँग्रेस ती मांडू शकली नाही. मोदीजीच्या काळामध्ये फक्त महागाई वाढलेली. 14ची त्यांची जर घोषणा पाहिली तर महंगाई की मार अब की बार मोदी सरकार. आज कुठल्या बाबीमध्ये महागाई कमी आहे? एकाही बाबतीत नाही. शेतकऱ्याला 6,000 रुपये अनुदान दिलं म्हणून खूप जाहिरातबाजी करतायत. त्याच्या शेतमालाचा भाव 3,000-4,000 रुपये क्विंटल कमी करायचा, एकरी 40,000चं नुकसान करायचं आणि 6,000 रुपये अनुदान दिलं. ह्या सगळ्या फसव्या जाहिराती, फसवा कार्यक्रम. आरोग्य सेवेमध्ये सुधारणा नाही, शिक्षण सेवेमध्ये सुधारणा नाही. रस्ते जर झाले असतील तर ते फक्त मोठ्या शहरासाठी झालेत. रस्त्याचं नेटवर्क, ग्रामीण भागाचं नेटवर्क अजून सुधारलं नाही. विजेचं चित्र काँग्रेसपेक्षा यावेळी वाईट आहे. आरोग्य व्यवस्था वाईट आहे. काय या जाहिरातीला करण्याला काय अर्थ आहे? महाविकास आघाडीमधल्या कुठल्याही पक्षातील उमेदवारांना तिकीट मिळाल्यास आपण युतीचा धर्म पाळतो. मी आतापर्यंत तरी धर्म म्हणणारे धर्म पाळेनात. मी आतापर्यंत धर्म पाळलेला आहे, पुढेही पाळणार. यात सर्वात एक शेवटचा प्रश्न. हिंगोली लोकसभा मतदारसंघच नव्हे तर हिंगोली जिल्ह्यातला राष्ट्रवादीचा बडा नेता एक भाजपमध्ये जाणारे अशी सोशल माध्यमावर चर्चा ऐकायला मिळते. कोण असेल नेता का? तुमच्यासारखी मलाही ती क्लिप आली. आता साखर सम्राट 231 डोंगरकड्याचे अध्यक्ष आहेत, जे कोणी असतील ते. टोकाईचे अध्यक्ष आहेत, ते मला असं वाटतं ऑलरेडी भाजपमध्ये आहेत. आणि तिसरं आता साखर धंद्यामध्ये मी आहे. तर मी साखर सम्राटामध्ये मोडत नसल्यामुळं माझं नाव त्या यादीत येण्याचा प्रश्नच नाही. आणि मी एका वैचारिक बैठकीचा माणूस आहे, सत्तेसाठी आपापलेला माणूस नाही. आम्ही शाहू फुले आंबेडकरांचं फक्त नाव घेत नाही, तर आम्ही जीवनामध्ये अंमलबजावणी सुद्धा करतो आणि त्यांच्या दिलेल्या मार्गानं मार्गक्रमण करतो. म्हणून माझ्यासारख्या माणसाच्या स्वप्नात सुद्धा, जागेपणी तर नाहीच, स्वप्नात सुद्धा भाजपमध्ये जाण्याचा विचार नाही. ध्येय खासदारकी नाही. ध्येय या मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये विकास नावाची गोष्टच नाही. हा ग्रामीण, इकॉनॉमिकली बॅकवर्ड, एज्युकेशनली बॅकवर्ड, अल्पसंख्याक जिल्हा आहे. इंडस्ट्रियली बॅकवर्ड जिल्हा आहे, मतदारसंघ आहे पूर्ण लोकसभा मतदारसंघ. त्याला सुधारण्याच्या दृष्टीनं जर पक्षानं संधी दिली तर मला लोकसभेमध्ये जायचंय. कुठल्याही असल्या वेगळ्या मार्गाने लोकसभेमध्ये जायचं नाही. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या गाजतोय. मराठा आरक्षणाच्या माध्यमातून म्हणजे फॉर्म भरण्याची सुद्धा अनेक जण अशी वल्गना करतात, चर्चा होते. कसं बघताय? आता मराठा समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. अंतर्गत काय बोलणी झाली माहित नाही. जरांगे पाटलांना ओबीसी मधून अपेक्षा होती, पण सरकारनं त्यांची दिशाभूल केली. त्यामुळे मराठा भावना, समाजाच्या भावना तीव्र राहणं हे साहजिक आहे. फक्त आता निवडणुकीच्या वेळी एवढं होतं की हाच लढवूया समाज आहे. ग्रामपंचायत, सोसायट्या, सगळ्या निवडणुका सगळ्यात जास्त मराठा समाज लढवतो. त्यामुळे निवडणुकीच्या वेळी ते योग्य ती भूमिका घेतली. एकंदरीत हे होते साखर संघाचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते जयप्रकाश दांडेगावकर. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार मताधिक्याने निवडून येईल अशी सुद्धा भावना या ठिकाणी. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार मताधिक्याने निवडून येईल अशी सुद्धा भावना या ठिकाणी
राष्ट्रवादीचे ते जयप्रकाशजी दांडेगावकर यांनी व्यक्त केलेली. माझे सहकारी भागत उद्यासह मी उमेश चक्कर, प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली.